छत्रपती शिवाजी महाराज यांचे आरमार कौशल्य आणि एकूणच कार्याचा गौरव करण्यासाठी गेल्या वर्षी नौदल दिनाच्या औचित्य साधून पूर्णाकृती पुतळा मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आला होता. 15 फूट उंचीचा चबुतरा आणि 28 फूट उंच शिवरायांचा पुतळा अशी येथील रचना होती. मात्र या पुतळ्याला वर्ष होण्याच्या अगोदरच म्हणजे सोमवारी दुपारी अचानक तो कोसळल्याने सर्व शिवप्रेमींना खूप मोठा धक्का बसलाय. पुतळा कोसळल्यानंतर खाली त्याचे विखुरलेले अवशेष पाहून अनेकांच्या काळजात धस्स झालंय. या घटनेमुळे सर्वच शिवप्रेमींमध्ये प्रचंड नाराजी आहेत. आता तर अनेकांनी या घटनेविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले. सर्व महाराष्ट्राचे प्रेरणास्थान, आराध्य दैवत आणि महाराष्ट्राची अस्मिता असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याची ही घटना अतिशय अस्वस्थ करणारी आहे. ज्या महाराजांचे किल्ले आजही 350 वर्षांनी आपल्याला प्रेरणा देतात, त्यांचा पुतळा तोही पंतप्रधानांनी उद्घाटन केलेला तो 1 वर्षही टिकत नाही. हे खूप विचित्र आणि मनाला न पटणार आहेत. म्हणजे त्यातून भ्रष्टाचार कोणत्या लेवलपर्यंत आहेत आणि या भ्रष्टाचारी लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा आदर नाही हे यातून दिसून येत आहे. दरम्यान या प्रकरणी आता कंत्राटदार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिताच्या अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय. भ्रष्टाचार, फसवणूक आणि सार्वजनिक सुरक्षा धोक्यात आणणे इत्यादी कलमांचा यात समावेश आहे. या संदर्भात NDTVने वृत्त सुद्धा दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तक्रारीनंतर आता FIR नोंदवण्यात आलाय. यामध्ये पुतळ्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा दावा करण्यात आलाय. तसेच संरचनेत वापरलेले नट आणि बोल्ट हे देखील गंजलेले आढळले. पण मंडळी, यानंतर आता काही प्रश्नही उपस्थित होत आहेत. ते म्हणजे 28 फूटच्या या पुतळ्याला बनवायला 3 वर्ष लागतात. मग असा पुतळा 6 महिन्यात कसा काय बनवला? मूर्तिकार जयदीप आपटे यांना नेमकी कशाची घाई झाली होती? आणि विशेषतः आपटे यांनी या अगोदर कधीही इतका मोठा पुतळा बनवला नव्हता. त्या अगोदर त्यांना छोटे पुतळे बनवण्याचा अनुभव होता. मग राज्यात इतर दर्जेदार मूर्तिकार असताना सुद्धा मग आपटे यांनाच हा पुतळा बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट का देण्यात आलं? त्यातही जयदीप आपटे हे केवळ 24-25 वर्षांचे युवक आहेत आणि आपल्या राज्यात त्यांच्या वया इतका अनुभव आणि दर्जेदार शिल्पकार असताना सुद्धा मग जयदीप आपटे यांनाच का हे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं? सनातनच्या दैनिकमध्ये आपटे यांची मुलाखत आली होती. त्याचाही फोटो आता व्हायरल होतोय. यात असं स्पष्ट म्हटलंय की नौदल अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार बनवलेली शिल्प निवडले गेली नाही, तर आपटे यांच्याकडून अचानक घडलेले शिल्प निवडले गेले. मग यामागचं कारण काय? या मुलाखतीत आपटे म्हणतात, मला पुतळा बनवायची संधी मिळण्यापूर्वी 3-4 पुतळे बनवायची संधी मिळाली होती, पण ते शिल्प 1.5-2 फुटाचे होते. मग 1.5-2 फुटाच्या 3-4 शिल्प बनवणाऱ्या शिल्पकाराला 28 फुटाचा एवढा मोठा पुतळा बनवण्याची संधी का देण्यात आली? त्यामागचे कारण काय? आणि त्यांना हे कॉन्ट्रॅक्ट नेमकं दिलं कुणी? तर अशा अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पण यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारचा निकृष्ट दर्जाचा पुतळा उभारण्याची जबाबदारी नेमकी कुणाची होती? कारण यात काही जण सार्वजनिक बांधकाम विभागाकडे बोट करतायत, तर काही जण नौदलाकडे बोट करतायत. मग नेमकी जबाबदारी होती तरी कोणाची? असो, पण पुतळा कोसळण्याची ही घटना दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपले सर्वांचे आराध्य दैवत आहेत. आपल्या महाराष्ट्राची अस्मिता आहेत. त्यांचे राज्यामध्ये अनेक दर्जेदार पुतळे आहेत. त्यापैकी काही 50, 20 तर काही 100 वर्षांपूर्वी उभारले गेलेत. पण आजही ते पुतळे अतिशय दिमागदार पद्धतीने उभे आहेत. त्याचं कारण आहे त्यांचं दमदार काम. म्हणून सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभारताना दर्जेदार मूर्तिकार आणि शिल्पकार यांचीच निवड करावी. म्हणजे ज्यांना अशा प्रकारचा चांगला अनुभव आहे किंवा ज्यांचं काम आजपर्यंत खूप दर्जेदार आहेत, अशाच व्यक्तींची निवड करायला हवी. कारण हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे. आणि आता सध्या मालवणमध्ये पुतळा कोसळण्याची जी काही दुर्दैवी घटना घडली, तर असं निकृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींवर योग्य ती कारवाई करावी, अशी आम्ही आमच्या मराठी जन या संस्थेकडून मागणी करत आहेत. तर या घटनेविषयी तुमची प्रतिक्रिया काय, हे व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा.